Welcome all of you in our video class. Janta High School and Junior College, Shirur. Mrs. Jagdale R.R. Standard 7th, Subject General Science. Students, our first topic is the living world, adaptations and classification. सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण. Students, in this video we are going to learn last point from this topic. C. Adaptation for food in animals. म्हणजेच अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. Now see here, we can categorize animals as herbivores and carnivores. म्हणजेच प्राण्यांचं शाकाहारी व मांसाहारी अशा दोन गटामध्ये वर्गीकरण करता येते. Now special adaptations are seen in each category to make the process of feeding easy. म्हणजेच या प्राण्यांच्या मध्ये अन्नग्रहणासाठी काही अनुकूलन झालेले आहेत. त्या आधारे त्यांचं वर्गीकरण करणे सोपे जाते. Now herbivores, we know herbivores eat plants. म्हणजे जे प्राणी गवत किंवा वनस्पतीचा पाला खातात त्यांना आपण herbivores म्हणजे शाकाहारी प्राणी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल झेब्रा, रॅबिट, काऊ, जिराफ, एलिफंट, डिअर etc. Here some are herbivorous animals. Now in case of herbivorous animals, the eyes of herbivores are below the forehead on either side of the head. This gives them wide angle vision which helps to protect them from predators. Their legs are long and tapering with strong hooves which enable them to run fast, taking long leaps. बघा, आता हे जे शाकाहारी प्राणी आहेत त्या शाकाहारी प्राण्यांच्या मध्ये कशा पद्धतीचं अनुकूलन झालेलं असतं. तर यामध्ये या प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास त्यांना संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच त्यांचे खूर मजबूत असतात. त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. Now about the carnivorous animals. आता मांसाहारी प्राणी. Carnivorous animals like the wild dog, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. हे जे मांसाहारी प्राणी आहेत तर या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात, त्यांना नख्या असतात आणि या प्राण्यांना अणकुचीदार असे सुळे असतात आणि अशा पद्धतीचं अनुकूलन आपल्याला मांसाहारी प्राण्यांमध्ये पाहायला मिळतं. See here are some examples of carnivorous animals. Now we are going to learn adaptation for blending with the surroundings. म्हणजेच परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. Now see here different types of butterflies, different types of lizards and grasshoppers. They get camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers etc.
दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. आता आपण आपल्या परिसरामध्ये विविध रंगाचे फुलपाखरू पाहतो. आता हे जे फुलपाखरू आहेत त्यांचे विशिष्ट रंगामुळे ते वनस्पतीवर किंवा झाडांच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणाच्या रंगाशी मिळता जुळता होतो, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीत. तसेच विविध रंगाचे सरडे, यामध्ये सुद्धा झाडाच्या खोडावरती हा सरडा आपल्याला ओळखून येत नाही. तसेच इथे हिरव्या रंगाचा हा जो सरडा आहे तो वनस्पतीच्या पानावरती आपल्याला ओळखून येत नाही, म्हणजे त्याचा रंग, या रंगामध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन झालेलं पाहायला मिळतं. आता ह्या सरड्यामध्ये सुद्धा याचा रंग झाडाच्या खोडावरती आपल्याला ओळखून येत नाही, सहजरित्या दिसत नाहीत. तसेच आपण ग्रासहॉपर म्हणजेच नाकतोड्याच्या बाबतीत सुद्धा असंच सांगू शकतो, याचाही रंग वनस्पतीच्या पानावरती खोडावरती आपल्याला ओळखून येत नाही. म्हणजेच याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या रंगामध्ये झालेलं हे ॲडॅप्टेशन आहे. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स म्हणजे परिसर साधर्म्यासाठी झालेले अनुकूलन. Changes that takes place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies is specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called adaptation. बघा, अनुकूलन म्हणजे काय? तर अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे, अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीरक्रियामध्ये झालेले बदल म्हणजेच अनुकूलन होय. स्टुडंट्स, आफ्टर completing adaptation, we are going to learn about the classification of living organisms. म्हणजेच अनुकूलन पाहिल्यानंतर आपल्याला सजीवांचे वर्गीकरण पाहायचे आहे. In adaptation, we learn different adaptation in plants as well as in animals. Now about the classification of living organisms, म्हणजे सजीवांचे वर्गीकरण. Now, here groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरणाचा पदानुक्रम. आता आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण अशा सजीव सृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे, त्यांना लक्षात ठेवणे हे अवघड असते. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केलेले आहे. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात. बघा, आता एवढ्या मोठ्या संख्येनं अस्तित्वात असणारे हे जे सजीव आहेत त्यांचे वर्गीकरण करत असताना त्यांच्यातील साम्य व भेद हे लक्षात घेऊन त्यांची एक प्रकारची उतरंड बनवली जाते आणि याच्यामध्ये गट आणि उपगट बनवले जातात. तर यालाच आपण हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतो. नाउ सी हायरार्की म्हणजे हा पदानुक्रम नेमका कसा आहे ते आपण पाहूया. नाउ सी सम एक्झाम्पल्स. नाउ किंगडम, किंगडम म्हणजे सृष्टी. नाउ
we are going to learn hierarchy of plant mango and hierarchy of human. आता आंबा आणि मानव या दोन्हीचा आपल्याला पदानुक्रम पाहायचा आहे. बघा, किंगडम मँगोमध्ये आहे प्लांटी आणि ह्युमन ॲनिमॅलिया. फायलम अँथ्रोफायला ह्युमनमध्ये आहे कॉर्डेटा. क्लास डायकॉटिलिडॉनी ह्युमनमध्ये आहे मॅमेलिया. ऑर्डर सॅपिंडेस आणि ह्युमनमध्ये आहे प्रायमेट्स. फॅमिली ॲनाकॅर्डिएसी आणि ह्युमनमध्ये आहे होमिनिडी. जीनस मँजिफेरा आणि ह्युमनमध्ये आहे होमो. स्पेसीज मँगोमध्ये आहे इंडिका आणि ह्युमनमध्ये आहे सेपियन्स. म्हणजेच बघा, त्याच्यामध्ये किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज हे जे सगळे गट उपगट पडलेले आहेत त्याला आपण हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणणार आहोत. बघा, किंगडम म्हणजे सृष्टी, फायलम संघ, क्लास म्हणजे वर्ग, ऑर्डर म्हणजे गण, फॅमिली म्हणजे कुल आणि जीनस म्हणजे प्रजाती आणि स्पेसीज म्हणजे जाती. अशा पद्धतीनं या वर्गीकरणाचा पदानुक्रम ठरलेला असतो. नाऊ बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. म्हणजेच कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. सी दिस इज कार्ल लिनियस. तर कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे. बघा, आता याच्यामध्ये ही जी द्विनाम पद्धती आहे ही कशासाठी शोधून काढलेली आहे, तर समजा एका वर्गामध्ये कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात. ते इतरांना व्यवस्थितपणे कळावे म्हणून तुम्ही काय करणार, तर त्यावेळेस आपण त्यांचे पूर्ण नाव सांगतो. उदाहरणार्थ त्यांचं नाव, आडनाव आणि गरज लागली तर त्यांच्या वडिलांचंही नाव आपण सांगतो. तर यालाच द्विनाम पद्धती म्हणजेच बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हणतात. सी बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज्ड to identify each organism. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part is genus and second species. म्हणजेच बघा, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी या द्विनाम पद्धतीचा म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा वापर केला जातो आणि या पद्धतीनुसार प्रत्येक सजीवाला एक सायंटिफिक नेम म्हणजेच वैज्ञानिक नाव देण्यात आलेले आहे आणि या नावामध्ये 2 संज्ञा असतात. पहिली संज्ञा जी आहे ती प्रजाती म्हणजे जीनस दाखवते, तर दुसरी संज्ञा जाती म्हणजेच स्पेसीज दाखवते. अशा पद्धतीनं कार्ल लिनियसनं आपल्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर सांगितली आहे. बघा, आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणामध्ये काही सजीवांचं आपल्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर पद्धतीनं वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे. बघा, लिव्हिंग थिंग आहे डॉग. तर डॉगचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस. काऊचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे बोस टॉरस. जास्वंद म्हणजेच हिबिस्कसचं नाव आहे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. आणि त्यानंतर ज्वार म्हणजे ज्वारीचं जे वैज्ञानिक नाव आहे ते आहे सॉर्गम बायकलर. अशा पद्धतीनं प्रत्येक सजीवाचं हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर पद्धतीनं त्याला नाव देण्यात येतं. त्यालाच आपण सायंटिफिक नेम असं म्हणतो आणि हे नाव सांगत असताना त्याच्या जीनस आणि स्पेसीज म्हणजे प्रजाती आणि जातीचा उल्लेख केलेला असतो. स्टुडंट्स, हिअर वी हॅव completed our first topic, the living world, adaptations and classification. In next video, we will start second topic.
थँक यू ऑल ऑफ यू.